नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये जोरदार पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार झालं आहे. जवळपास गोव्यापर्यंत हे वातावरण तयार झालेलं आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, रायलसीमा, तेलंगणा किंवा अगदी छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेश या सर्व राज्यांमध्ये पावसास अनुकूल वातावरण तयार झाले आणि संपूर्णपणे वातावरण हे ईशान्य मान्सूनचं आहे. दोन्ही समुद्रामध्ये दक्षिण टोकाला पावसास आणि वादळास अनुकूल परिस्थिती आहे. एक वेलमार्क लो प्रेशर सध्या आपण बघतो की अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला आहे. उत्तर भारतामध्ये एक WD आहे आणि नव्याने WD देखील उत्तर भारतामध्ये सरकण्याची शक्यता आहे. आपण सध्या जर वेगवेगळ्या सिस्टमचा विचार केला तर चेन्नईच्या दरम्यान एक नवीन वादळी सिस्टम आणि गोव्याच्या दरम्यान एक वादळी सिस्टम विकसित होते. त्यामुळे गोवा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये थोडं पावसाळी वातावरण देखील विकसित होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने जे ऑक्टोबर ते डिसेंबर हे पावसाळी वातावरण दाखवलेलं होतं, यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि जवळपास गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पूर्वेकडील इतर राज्य शिवाय दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलेला होता. हे लक्षात घ्या. तर फक्त ऑक्टोबर महिन्याचा जर आपण अंदाज बघितला तर या महिन्यामध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला होता. मराठवाड्यात मात्र सामान्य पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे आणि ऑक्टोबरमध्ये मात्र थंडीचा कुठलाही संकेत भारतीय हवामान खात्याने तसा दिलेला नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये देखील लगेचच ऑक्टोबरमध्ये थंडी येईल असा कोणताही अंदाज नाही. आपण GFS मॉडेलनुसार अंदाज जर बघितला तर महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणाच्या दक्षिण टोकाला आपल्याला पावसाळी वातावरण दिसतंय. तो की साधारण 22 तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होईल. यामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात अधिक प्रभाव राहील. हा प्रभाव वाढत जाईल महाराष्ट्रामध्ये 23 तारखेला. 24लाही हा प्रभाव महाराष्ट्रात राहणं अपेक्षित आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण हा प्रभाव 25लाही असणार आहे. मात्र 26 तारखेला जरी वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार झाली तरी दक्षिणी राज्यांमध्ये पाऊस वाढेल, त्याचा महाराष्ट्रात फार परिणाम होणार नाही असा अंदाज GFSने व्यक्त केला आहे. तरी देखील 27-28 थोडं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अंदाज आहे. हे वातावरण पूर्व भारताकडे जाण्याचे अंदाज असल्यामुळे 29-30ला पाऊस महाराष्ट्रात उघडेल असा GFS मॉडेलचा अंदाज आहे. मात्र एक लक्षात ठेवा, सर्व मॉडेलचे अंदाज वेगवेगळे असतात आणि प्रत्यक्षात मात्र वेगळं घडतं. त्यामुळे आपल्याला ECMW मॉडेलचा अंदाज देखील महत्त्वाचा आहे. एकत्रित अंदाजासाठी आपण न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा ECMW मॉडेलचा अंदाज आधी बघत असतो धावत्या स्वरूपामध्ये. आपण यामध्ये बघतोय की सध्या ईशान्य मान्सूनचा प्रभाव तयार होतोय. आज 21 तारखेला देखील महाराष्ट्रात काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे आणि हे पावसाचं प्रमाण अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, दक्षिण भारत असं वाढत जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपण 24 तारखेपर्यंत धावता अंदाज घेतला तर महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून पावसाळी प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. हवामानात जो बदल होतो तो बदल आपल्याला या मॉडेलच्या माध्यमातून बघायला मिळतो. आता मात्र आपल्याला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात 4 नोव्हेंबरपर्यंतचा हा अंदाज आहे आणि या ठिकाणी गुजरातवर पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या वरती जाऊन म्हणजे मध्य प्रदेशच्या भागापर्यंत पाऊस पोहोचणार आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज आज पुन्हा एकदा देण्यात आला आहे. कालपर्यंत केवळ महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पाऊस होईल असा अंदाज होता. आज मात्र संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज ECMW मॉडेलने दिला आहे. आज महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाग बदलत पावसाला सुरुवात होईल. पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात याचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. 22 तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणातच पावसाचा प्रभाव राहील. इतर देखील भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.
23 तारखेला दोन्ही समुद्रांमध्ये वादळी प्रणाली विकसित होते. पर्यायाने महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल. आजच्या अंदाजानुसार 24 तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे. यामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, बीड, अहिल्यानगर, सातारा, पुणे, त्यानंतर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत हे पावसाचं प्रमाण असण्याची शक्यता आहे. 25 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ असं पावसाळी प्रमाण राहील. थोडं उत्तर महाराष्ट्रात प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे, परंतु त्या ठिकाणी पाऊस पोहोचणार आहे. 26 तारखेला देखील मुसळधार पाऊस काही विभागात आपल्याला होताना दिसेल. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ सर्वत्र, पश्चिम महाराष्ट्रात देखील, उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस असणार आहे. 27 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं वातावरण मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार कायम असणार आहे. 28 तारखेला हा पाऊस जवळपास संपूर्ण मध्य प्रदेश, गुजरातपर्यंत पोहोचणार आहे, पूर्व राजस्थानपर्यंत पोहोचणार आहे. शिवाय नवीन कमी दाबाचं क्षेत्र देखील बंगालच्या उपसागरात विकसित होत आहे. अरबी समुद्रात वादळी परिस्थिती कायम आहे. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस 28ला होणार आहे. 29 तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान नवीन कमी दाबाचं क्षेत्रही विकसित होणार आहे. उत्तर प्रदेशपर्यंत एक कमी दाबाचं क्षेत्र असणार आहे. अरबी समुद्रातही एक कमी दाबाचं क्षेत्र असणार आहे. याची ट्रफ ही मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर महाराष्ट्रामधून असणार आहे. त्यामुळे उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचं प्रमाण 29ला असणं शक्यता आहे. 30 तारखेला महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी प्रमाण वाढण्याची देखील शक्यता आहे. त्यामध्ये मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असं वातावरण राहील. थोडं पश्चिम महाराष्ट्र, कोकण पावसाळी प्रमाण कमी होण्याची देखील शक्यता आहे. 31 तारखेला आपण बघतो की अरबी समुद्रामध्ये एक सिस्टम विकसित होणार आहे. एक सिस्टम छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेशच्या पूर्व भागात, उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात सरकणार आहे बिहारकडे. त्यामुळे या दोन सिस्टममध्ये महाराष्ट्र येत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण 31लाही हलक्या स्वरूपात असणार आहे. 2 तारखेला तसं महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होताना दाखवण्यात आलं आहे, परंतु दोन सिस्टम, एक गुजरातवर आणि एक बिहारवर सक्रिय आहे. 2 तारखेलाही महाराष्ट्रातला पाऊस कमी होताना दाखवण्यात आला आहे.